नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 6 मध्ये मी तुमचं पुनश्च एकदा स्वागत करत आहे। गेल्या व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 5 मध्ये आपण बाजारपेठ मूल्यमापन हा पाठ क्रमांक 2 सुरू केलेला आहे। या पाठामध्ये आपण बाजारपेठ मूल्यमापन म्हणजे काय आणि या बाजारपेठेमधील महत्त्वाचा घटक म्हणजे ग्राहक आणि या ग्राहकाची ओळख आपण पाहिलेली आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक कसे असतात याचीही माहिती आपण करून घेतलेली आहे। त्याच्यासोबत या ग्राहकांचं वर्तन कसं असतं हेही आपण पाहिलेलं आहे आणि त्यानंतर आपण या ग्राहकांच्या वर्तनाचा खरेदीवर कसा परिणाम होतो किंवा ग्राहकामधले काही गुण खरेदीवरती कसा परिणाम करतात याविषयी सखोल माहिती पाहिली। यावरती मी तुम्हाला एक प्रश्नावली पाठवली होती। त्याही प्रश्नावलीची उत्तरं तुम्ही गुगल फॉर्मच्या माध्यमातून माझ्याकडे पाठवलेला आहात। तरी आज आपण आता त्याच्या पुढचा भाग म्हणजेच विपणन मूल्यमापनाची गरज। आता नेमकं मूल्यमापन म्हणजे काय हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे। थोडक्यात आपण बाजारातली संधी शोधणं, आपल्या वस्तूंची बाजारातील मागणी मोजणं आणि वस्तू विक्रीविषयक बाजारातील अडचणी पाहणं या सगळ्यांचा समावेश म्हणजेच बाजारपेठ मूल्यमापन। आता इथं नवीन शब्द आलेला आहे विपणन। आता विपणन म्हणजे काय? आता विपणन या शब्दाबद्दल जास्त घाबरून जाण्याचं कारण नाही। थोडासा कॉमर्सचा किंवा बाजारपेठेमधला हा शब्द आहे। विपणन म्हणजे 3 प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये। पहिली प्रक्रिया असते संकलन, दुसरी प्रक्रिया असते एकत्रीकरण आणि तिसरी प्रक्रिया असते प्रत्यक्ष विक्री। म्हणजे काय तर शेतकऱ्याचं आपण एक उदाहरण बघतोय। शेतकऱ्याच्या शेतामध्ये माल आहे, तो शेतकऱ्याच्या शेतामधला माल पहिल्या सुरूला एकत्र केला जातो मार्केटमध्ये। म्हणजे पहिल्या सुरूला त्या मालाला संकलित करून एकत्र केला जातो। मग दुसरी गोष्ट आहे त्याचं पॅकिंग करणं आणि मग तिसरी गोष्ट आहे प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये विक्री करणं। म्हणजे या 3 प्रक्रियेमधून जी काही क्रिया घडते त्याला विपणन असं म्हटलं जातं। सामान्यपणे विपणन याला विक्री असंही म्हणतात, पण विक्री म्हणजे प्रत्यक्ष ग्राहकाला वस्तू विकणे एवढ्यापुरताच या शब्दाचा अर्थ घ्यावा लागतो। म्हणून आपण इथं विपणन हा शब्द वापरलेला आहे। आता हे जे काही विपणन मूल्यमापन आहे म्हणजेच नेमकी ग्राहकांकडं जी वस्तू आपल्याला द्यायची आहे, विक्री करावयाची आहे, ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी आपल्याला ती कशा प्रकारची असली पाहिजे, नेमकी उत्पादन करत असताना काय काळजी घेतली पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून येण्यासाठी याची माहिती संकलित करावी लागते। मग आता माहिती संकलनासाठी 2 मार्ग उपलब्ध आहेत। एक प्राथमिक स्वरूपाची माहिती आणि दुसरी माहिती आहे दुय्यम स्वरूपाची। आता योग्य विपणन मूल्यमापनाचा उत्पादक किंवा व्यावसायिक याला व्यवसायामध्ये वृद्धी करणं, वाढ करणं व लाभ मिळवणं याच्यासाठी उपयोग होतो। याशिवाय अनेक गोष्टी विपणन मूल्यमापनाच्या साठी आवश्यक आहेत आणि त्या आपण पुढं पाहूया। बाजारपेठेमध्ये
विविध प्रकारच्या परिस्थितीतून चालत असतात. अशा वेळी त्याचा सविस्तर अभ्यास व्यावसायिकानं करणं आवश्यक असतं. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा आहे, बाजारामध्ये आपल्याला जर नवीन वस्तू सादर करायची असेल तर त्या वस्तूला बाजारपेठेमध्ये मागणी मिळेल का हे आपल्याला पाहावं लागेल. आता सध्याचा काळ बघा, कोरोनाचा आहे. या काळामध्ये बाजारपेठेमध्ये जर एखादी नवीन वस्तू सादर करायची असेल तर आपण मास्क आहे, PPE किट्स असतील, व्हेंटिलेटर्स असतील, अशा जर वस्तू आपण बाजारामध्ये उतरवल्या तर त्याला नक्कीच मागणी मिळू शकते. तिसरा गोष्ट आहे, बाजारामध्ये बहुपर्यायी वस्तू आहेत. म्हणजे एखादी वस्तू जर आपण बाजारात उतरवणार असलो तर त्या प्रकारच्या वस्तू बाजारामध्ये अगोदरच उपलब्ध असतात. मग अशा वस्तू उपलब्ध असताना आपली वस्तू ग्राहकांनी खरेदी करण्यासाठी त्यामध्ये नाविन्यपूर्ण आपण काय करायला पाहिजे याच्यासाठी हे मूल्यमापन गरजेचं आहे. पुढचं आहे, ग्राहकांची काय गरज आहे, ग्राहकांना नेमकं काय हवं आहे आणि त्यांच्या गरजेची पूर्तता करणं हे सुद्धा आपल्याला या मूल्यमापनातून कळू शकतं. पुढची आवश्यकता बघितली तर बाजारामध्ये काही समस्या येतात किंवा अडचणी आहेत यांचाही मागोवा घेणं गरजेचं आहे आणि मग त्यानुसारच आपल्याला आपल्या वस्तूमध्ये सुधारणा करून आपल्याला त्या वस्तू विकणं क्रमप्राप्त होतं आणि मग याच्यासाठी आपल्याला मूल्यमापन करावं लागतं. आता बाजारामध्ये आपण जाहिरात करत असतो, मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी देतो, वेगवेगळ्या विक्री कलांचाही वापर. आता विक्रय कला याच्याविषयी आपण या पाठाच्या शेवटी पाहणार आहोत. आता फक्त हा शब्द लक्षात ठेवा, विक्रय कला म्हणजे विक्री वाढ करणे. तर अशा वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब इथं करावा लागतो आणि त्याच्यासाठीही आपल्याला बाजारपेठ मूल्यमापन करणं गरजेचं आहे. आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की ग्राहकांची आवड असेल, फॅशन असेल, चालीरीती असतात, अशा अनेक घटकांचा परिणाम हा ग्राहकांच्या वर्तनावर होत असतो, म्हणजे खरेदी क्षमतेवर होत असतो. आणि मग अशा जर गोष्टी आपल्याला समजल्या तर आपण यावरती उपाययोजना करून आपल्याला सर्वसमावेशक असं ग्राहकांना आवश्यक असणारा त्यांच्या आवडीनुसारच्या वस्तू बाजारपेठेमध्ये उतरवू शकतो. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला बाजारपेठ मूल्यमापनाची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पुढचा मुद्दा आहे बाजार व बाजार विभाजन. बाजार अशी एक जागा आहे की ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्रीचं कार्य चालत असतं. बाजारपेठा ह्या बऱ्याच भौगोलिक क्षेत्रामध्ये पसरलेल्या आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू विकल्या जाऊ शकतात आणि याची माहिती उत्पादकाला असते. त्यानुसारच तो आपल्या वस्तूंचं नियोजन करत असतो. पण आज अजून एक वेगळ्या पद्धतीनं वस्तू नियोजन किंवा सेवांची निर्मिती केली जात आहे. याच्यामध्ये बघा, बाजारपेठ वस्तू व सेवांची निर्मिती ही ग्राहकांच्या मागणीनुसार केली जात नसून आपली उत्पादित वस्तू किंवा सेवा याला बाजारपेठेमध्ये कशी मागणी प्राप्त होईल हे आजच्या काळामध्ये पाहिल्या जातं. आणि मग यासाठी बाजारपेठेचं विभागीकरण करणं गरजेचं आहे. मग थोडक्यात बाजारपेठेचं विभागीकरण म्हणजे काय? तर भौगोलिक क्षेत्रात वस्तूच्या विक्री प्रमाणानुसार ग्राहकांच्या मागणीच्या स्वरूपानुसार बाजारपेठेची विभागणी होत असते. म्हणजे उत्पादकाकडून
केल्या जाणाऱ्या विविध उत्पादनांची आणि सेवांची वेगवेगळ्या विभागात विभागणी म्हणजेच बाजारपेठ विभागीकरण होय. आता काही तत्वज्ञांनी सुद्धा या बाजारपेठ विभागीकरणाच्या व्याख्या लिहिलेल्या आहेत. याच्यामध्ये फिलिप कोटलर हे काय म्हणतात पहा, जेव्हा बाजारपेठ 2 किंवा त्यापेक्षा अधिक ग्राहकांनी बनलेली असते त्यावेळी तिचे विभाजन करता येते अथवा गट पाडले जातात. त्यामुळे ग्राहकामधील फरक कळतो आणि त्यांना यशस्वीपणे हाताळण्यासाठी उत्पादक योग्य नीतीचा अवलंब करू शकतो. आता दुसरी व्याख्या तत्ववेत्त्यानं दुसऱ्या केलेली आहे. त्यांचं नाव आहे R.S. डावर. आता हे काय म्हणतात पहा, ग्राहकांच्या समान गुणधर्मानुसार विविध गट बनविणे म्हणजे ग्राहकांचे गट बनवणे म्हणजेच बाजारपेठ विभागीकरण होय. म्हणजे थोडक्यात काय तर ग्राहकांचे गुणधर्म आपण पाहायचे आणि त्यानुसारच ग्राहकांचे वर्ग निर्माण करायचे. मग याच्यामध्ये समजा ग्राहकांची इच्छा हाही गुणधर्म आपण घेऊ शकतो. त्याच्यानुसार ग्राहकांचे वर्ग, ग्राहकांच्या प्रकारानुसार वर्ग करता येतील. म्हणजे स्त्री ग्राहक असेल, पुरुष ग्राहक असेल, ग्रामीण ग्राहक आहे, शहरी ग्राहक आहे, शैक्षणिक जो शिक्षण घेतोय अशातला ग्राहक असू शकतो, लहान वयाचा असू शकतो, मोठ्या वयाचा ग्राहक असू शकतो, कमी उत्पन्न गटातला, जास्त उत्पन्न गटातला, असे वेगवेगळे विभाग किंवा वर्गवारी ग्राहकांची आपल्याला करता येते. कारण असे गट पाळल्यानंतर आपल्याला त्या ग्राहकांना अपेक्षित असलेल्या सेवा किंवा वस्तू देता येतात आणि मग असे ग्राहक आपल्याकडे सतत यावेत, समाधानी राहावेत याच्यासाठीही आपल्याला प्रयत्न करता येतात. यासाठी बाजारपेठ मूल्यमापन विभाजन करणं गरजेचं आहे. मग आता ह्या बाजारपेठ विभाजनाच्या काही पद्धती आहेत. त्यामध्ये बाजारपेठ विभाजनामध्ये पहिली आहे भौगोलिक विभागणी. आता भौगोलिक विभागणी म्हणजे काय तर आपल्या राज्याचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 4 ते 5 विभाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा कोकण विभाग आहे, मुंबई किंवा शहरी विभाग म्हणूया आपण. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, खानदेश आहे, असे वेगवेगळे विभाग आहेत. या विभागामध्ये सुद्धा भौगोलिक रचना बघा, जिल्हावार आहे, तालुकावार आहे, मोठी गावं आहेत, तसेच काही छोटी छोटी गावं पण आहेत आणि काही मोठी शहरं पण आहेत. भौगोलिक विभागणीमध्ये आता जगाचा विचार केला तर बघा वेगवेगळे जगामध्ये देश आहेत. जवळजवळ 200-250 देश आपल्या विश्वामध्ये आहेत. तर ह्या सगळ्या देशांमधील असणाऱ्या बाजारपेठा, त्यामध्ये असणारे ग्राहक हे भिन्न आहेत. हे भौगोलिक जर विचार केला आपण परिस्थितीचा तर आपल्याला बाजाराचं विभाजन या प्रकारे पाहता येईल. आता दुसरं विभाजन पाहण्यासाठी आपल्याला ग्राहकांच्या वैशिष्ट्यांचा विचार करता येईल. आपल्याला ग्राहकांच्या वैशिष्ट्यानुसार बाजारपेठेची विभागणी. तर ग्राहकांचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले गेल्या व्हिडिओमध्ये. स्त्री पुरुष ग्राहक, साक्षर निरक्षर ग्राहक, ग्रामीण शहरी ग्राहक, लहान वयाचा किंवा वृद्ध ग्राहक, गरीब श्रीमंत ग्राहक, असे वेगवेगळे ग्राहक पाहिले आपण. त्यांचे हे जे वेगवेगळे प्रकार आहेत, या प्रकारच्या ग्राहकांना उत्तम सेवा विक्रेत्याकडून दिल्या जातात आणि या वैशिष्ट्यानुसारच ग्राहकांचे प्रकार पाडणं म्हणजेच बाजार विभाजनाचा हा दुसरा भाग. तिसरा आहे सामाजिक मानसिक विभागणी. आता ग्राहक हा समाजामध्ये राहणारा आहे. मग समाजामध्ये भिन्न वर्ग आहेत किंवा भिन्न धर्म आहेत, जाती आहेत,
परंपरा आहेत. याच्यामध्ये बघा, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत, ख्रिश्चन आहेत, शीख आहेत, असे वेगवेगळे धर्माचे लोक आपल्या देशामध्ये राहतात. आता हे सगळे लोक निश्चितच ग्राहक आहेत. यांच्या चालीरीती, आवडनिवड, यांच्या परंपरा, यांचे संस्कार हेही भिन्न आहेत. मग यानुसार आपल्याला त्यांची विभागणी करणं गरजेचं आहे. पुढचा विभागणीचा घटक आहे किंवा प्रकार म्हणूया आपण मूलभूत गरजानुसार विभागणी. मग आता मूलभूत गरजा म्हणजे काय, तर ग्राहकांच्या निश्चित अशा काही ठराविक गरजा असतात. नेहमी लागणाऱ्या वस्तू असतील. आता याच्यामध्ये पहा, आपण दररोज सकाळी झोपेतनं उठल्यापासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत अनेक वस्तूंचा किंवा अनेक गोष्टींची गरज आपल्याला पडत असते. याच्यामध्ये सकाळी आपल्याला दात ब्रश करण्यापासून ते रात्री झोपण्याचं अंथरूण म्हणजे बेड इथपर्यंत वस्तू आपल्याला गरजेच्या आहेत. मग याच्यामध्ये प्रत्येकजण, आता साधं उदाहरण आपण दात ब्रश करण्याचं घेतलं तर सकाळी कोण कोलगेटने ब्रश करेल किंवा कोण दुसऱ्या पावडरने ब्रश करेल किंवा कोण आपल्याकडचं जे काही दातून मिळतंय, लिंबाची काडी असेल किंवा काही असेल, अशांचाही वापर करत असेल. तर ही जी काही मूलभूत गरज आहे याच्यानुसार सुद्धा विभागणी करणं बाजारपेठेची गरजेचं आहे. पुढचं आहे खरेदी प्रमाणानुसार विभागणी. मग आता बाजारामध्ये काही ग्राहक वस्तूंची खरेदी किरकोळ प्रमाणात करतात आणि ते वारंवार दुकानामध्ये येत असतात. काही ग्राहक मात्र वस्तूंची एकदम खरेदी करतात, म्हणजे महिन्याभराची असेल किंवा आपल्याकडं बघा ना, वर्षभराचं राशन किंवा जे काही ज्वारी गहू आपल्याला वर्षभर लागतं ते आपण खरेदी करून ठेवतो. पण इतर लागणाऱ्या गोष्टी मात्र आपण सतत दुकानात जाऊन आणत असतो. तर या खरेदी प्रमाणानुसार सुद्धा बाजाराची विभागणी करणं गरजेचं असतं. पुढचं आहे वस्तू अनुसार बाजारपेठेचं वर्गीकरण किंवा बाजारपेठेची विभागणी. तर बाजारपेठेमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू म्हणजेच उपभोग्य आणि भांडवली वस्तू, चैनीच्या गरज भागविणाऱ्या वस्तू, प्रतिष्ठेच्या वस्तू, निकडीच्या वस्तू, अशा प्रकारे बाजारपेठेचे विभाजन करण्यात येतं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बाजारपेठ विभाजनाचे प्रकार किंवा पद्धती पाहिल्या. आता हे जे काही बाजारपेठेच्या विभाजनाची गरज आहे, हे का बाजारपेठेचं विभाजन करायचं, तर बाजारपेठेची विभागणी केली असता त्या आधारे आपल्याला विक्रीविषयक धोरण किंवा योजना आखता येतात. ग्राहकांची बाजारपेठांची विभागणी केल्यामुळं उत्पादक हा आपल्या वस्तूकरिता असलेली बाजारपेठ अनुकूल आहे की प्रतिकूल आहे याचा अंदाज घेऊ शकतो. आता ह्या तर गोष्टी झाल्याच, पण याच्याशिवायही आपल्याला बाजारपेठ विभागीकरणाचं महत्त्व पुढील प्रमाणे सांगता येईल. याच्यामध्ये आहे उत्पादक आपल्या उत्पादनात आवश्यक ते बदल करू शकतो. आपल्या उत्पादनाची जाहिरात, प्रसिद्धी याच्यामध्ये बदल करू शकतो. उत्पादनाचा दर्जा बदलणं या गोष्टी केवळ आणि केवळ बाजारपेठेची विभागणी केल्यामुळंच शक्य होतात. तसंच बाजारपेठेची सद्यस्थिती काय आहे, त्या संदर्भात कोणत्या योजना आपल्याला योजायला पाहिजेत, त्याच्याबद्दलचीही अचूकता आपल्याला या बाजारपेठ विभागणीमुळं कळू शकते. बाजारपेठ विभाजनामुळं बाजारपेठेमध्ये वस्तू विक्रीसाठी जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये आपल्याला यशस्वी होता येतं. यासाठी नवीन योजना आखता येतात, धोरणं आखता येतात आणि विक्री वृद्धीचा कार्यक्रमही आपल्याला आखता येतो. ग्राहकांना वस्तू भेट देणं, प्रात्यक्षिक करून दाखवणं, वस्तूबद्दल प्रभावी प्रसिद्धी माध्यम निवडणं, याकरिता बाजारपेठ विभागणी हे कार्य महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये बघा, जर
श्रीमंत ग्राहक असेल तर त्याच्यासाठी आपल्याला वेगळ्या वस्तू तयार करून त्याची वेगळ्या प्रकारे जाहिरात करून आपल्याला विक्री करता येते. आता एक उदाहरण जर याच्यामध्ये पाहायचं म्हटलं ग्राहकांना वस्तू विक्रीमधलं, तर आपल्याकडं एक दुधाचा व्यवसाय आपल्याकडं चालू आहे. तर काही गरीब वस्तीमध्ये जर आपल्याला दूध विक्री करायची असेल तर आपल्याला कमी फॅटचं दूध म्हणजेच थोडक्यात कमी किमतीचं दूध विकावं लागतं. म्हणजे त्या ठिकाणी तो ग्राहक त्याच किमतीचं दूध खरेदी करू शकतो. पण काही उच्चभ्रू समाज आहे, आता सध्याला सेंद्रिय दुधाबद्दल किंवा आपल्या देशी गाईच्या दुधाबद्दल बोलल्या जातं. त्या वादामध्ये आपल्याला पडायचं नाही, पण देशी गाईचं दूध आज मुंबईसारख्या ठिकाणी काही नैसर्गिक दूध मिळावं किंवा देशी गाईचं दूध मिळावं याच्यासाठी भरपूर मोठी किंमत त्या दुधाला देतात. पण असं दूध जर आपण गरीब वस्तीत विकायला गेलो तर नक्कीच आपलं दूध विकलं जाणार नाही. म्हणजेच बाजारपेठेची विभागणी केल्यामुळं आपल्याला आपली वस्तू नेमकी कुणाच्या हातात द्यायची हे ठरवता येतं. तसंच किमान खर्चातून उत्तम दर्जाच्या वस्तू ग्राहकांना कशा प्रकारे देता येतील हेही आपल्याला ठरवता येतं. आपला विपणन कार्यक्रम परिणामकारकरित्या आपल्याला बाजारपेठेमध्ये राबवता येऊ शकतो. आपल्याकडं बाजारपेठेमध्ये असणारे गरीब, मध्यम व श्रीमंत या तिन्ही वर्गासाठी त्यांच्या अपेक्षित वस्तू व सेवा तयार करणं आणि त्यांची विक्री करण्याकरिता आपल्याला बाजारपेठ करण्याकरिता भिन्न वितरण पद्धती ठरवणं, याकरिता सुद्धा बाजारपेठ विभागाच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला फायदेशीर ठरू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, तो म्हणजे प्रसिद्धी आणि जाहिरात. आता व्यवसाय किंवा व्यापार जर करायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रसिद्धीही आपली करणं गरजेचं आहे. आपलं जे काही उत्पादन असेल, आपली जी काही सेवा असेल तर ती लोकांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण दोन मार्ग म्हणजेच एक प्रसिद्धी आणि दुसरा जाहिरात हे अवलंबू शकतो. आता प्रसिद्धी आणि जाहिरातीमध्ये काय फरक आहे, तर जाहिरात ही प्रसिद्धीसाठीच असते, पण जाहिरातीसाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. पण प्रसिद्धी ज्यावेळेला मिळत असते त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे पैसे मोजण्याची गरज पडत नाही. म्हणजे थोडक्यात नावलौकिक आपोआप निर्माण होणं म्हणजेच प्रसिद्धी होय. वे बघा, वर्तमानपत्रात बातमीद्वारे जे माहितीचं प्रसारण होतं किंवा सगळ्या जनतेला कळवण्यात येतं त्याला प्रसिद्धी असं म्हणूया. म्हणजेच याच्यासाठी प्रसिद्धीकरता पैसे द्यावे लागत नाहीत. वर्तमानपत्र आहे, दूरदर्शन आहे, रेडिओ आहे, यांच्या माध्यमातून जेव्हा माहिती मोफत स्वरूपात संपूर्ण जनतेपर्यंत पोचवण्यात येतं त्याला थोडक्यात प्रसिद्धी म्हटल्या जातं. आता बघा, या कोविडच्या याच्यामध्ये बऱ्याच मंडळींनी खूप मोठी मदत समाजासाठी केलेली आहे. कोणी आपल्या शैक्षणिक संस्था कोविड सेंटरसाठी दिलेल्या आहेत, काहींनी आपले हॉस्पिटल्स पुढं दिलेले आहेत, काहींनी मोठ्या प्रमाणात डोनेशन्स पण दिलेले आहेत. तर या सगळ्यांची प्रसिद्धी किंवा यांची सगळी माहिती समाजापर्यंत दूरदर्शनच्या, रेडिओच्या, वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचते. अशी जी काही गोष्ट घडते त्या सगळ्यांना आपण प्रसिद्धी असं म्हणू शकतो. आणि याच्यामुळं लोकांमध्ये त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यवसायाची माहिती, त्यांचं कौतुक आपल्याकडं असतं आणि ते दीर्घकाळ राहतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं समजा हॉस्पिटल बांधून दिलं. आता पुढारी या वर्तमानपत्रानं मागे कारगिलमध्ये मोठं हॉस्पिटल बांधलं. अजूनही ते लोकांच्या स्मरणामध्ये आहे, कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर सैन्यासाठी ते हॉस्पिटल बांधून दिलं होतं कारगिलमध्ये. तर अशा काही गोष्टी असतील, किंवा एखादी व्यक्ती मंदिर बांधून देतो, किंवा एखादा
समाज मंदिर बांधून देतात, अशा वेगवेगळ्या, किंवा एखाद्या गावामध्ये मोफत पाणी पुरवठ्याची व्यवस्था करून देतात. तर अशा वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी, वेगवेगळी कामं केली जातात, अशा व्यक्तींचं नाव समाजामध्ये आदरानं घेतलं जातं आणि त्या व्यक्तीची माहिती समाजाला असते. याच्यामध्ये मोठं उदाहरण आपल्या भागातलं जर बघितलं तर आपली संस्थासुद्धा हे एक मोठं उदाहरण आपल्याला पाहता येऊ शकतं, की आपले परमपूज्य समंतभद्र महाराज यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक असं मिळून अनेक ठिकाणी गुरुकुल स्थापन केली किंवा शैक्षणिक संस्था स्थापन केल्या आणि ज्या माध्यमातून आपल्याला शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. ही गोष्ट समाज कधीही विसरू शकत नाही आणि कधीही विसरणार नाही. म्हणजे हे प्रसिद्धी आहे. आता दुसरं आहे जाहिरात. मग आता जाहिरात, त्यालाच इंग्रजीमध्ये ॲडव्हर्टायझिंग असं म्हटलं जातं. आता जाहिरात ही कला किंवा ॲडव्हर्टायझिंग ही जी काही संज्ञा आहे, ही ॲडव्हर्टरी या लॅटिन शब्दापासून आलेली आहे. त्याचा मराठी अर्थ असा होतो लक्ष वेधून घेणे. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून कशाही प्रकारे आपण लक्ष वेधून घेणं. मग आता जाहिरातीचा नेमका अर्थ काय आहे? तर अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांच्यानुसार जाहिरातीचा अर्थ बघूया आपण. प्रायोजकाकडून मोबदला घेऊन केलेली वस्तू, सेवा किंवा कल्पना यांच्या व्यक्तिनिरपेक्ष सादरीकरणाची कृती म्हणजेच जाहिरात कला होय. दुसऱ्याने एकट्याने असाच अर्थ सांगितलेला आहे. C.S. बोलिंग म्हणून आहेत. ते काय म्हणतात बघा, वस्तू आणि सेवेसाठी मागणी निर्माण करण्याच्या कलेला जाहिरात असे म्हणतात. तिसरे आहेत कोपलँड. यांच्या मतानुसार जाहिरात म्हणजे काय बघा, वस्तूची विक्री वाढावी किंवा ग्राहकांची गुणग्राहकता वाढावी, ती टिकून राहावी याकरिता अवलंबण्यात येणाऱ्या सर्व अव्यक्तिगत पद्धतींचा जाहिरात क्रियेमध्ये समावेश होतो. पुढचे आहेत प्राध्यापक J.E. लिटिलफील्ड. ते काय म्हणतात, जाहिरात म्हणजे अधिक नफा कमवण्याच्या उद्देशानं संभाव्य ग्राहकांची मने वळवून त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची कला म्हणजेच जाहिरात होय. मग ह्या वेगवेगळ्या व्याख्या आपण बघितल्या. यामधून एक गोष्ट नक्कीच आपल्या लक्षात येते की जाहिरात म्हणजे आपल्या वस्तूची विक्री ही ग्राहकांना करणे आणि त्याच्यासाठी ग्राहकाचं मन परिवर्तन करण्याची जी कला आहे त्याला आपण जाहिरात असं म्हणतो. आता मग ही जी जाहिरात आहे ती नेमकी तिची वैशिष्ट्ये काय आहेत का आपण बघूया. जाहिरात करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करावे लागतात, हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं आहे व्यक्तिविरहित कल्पनांचं स्पष्टीकरण आपल्याला जाहिरातीमधून द्यावं लागतं. तिसरं वैशिष्ट्य आहे उत्पादित वस्तू व सेवा यांची माहिती ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी जाहिरात करण्यात येते. पुढचं वैशिष्ट्य आहे समाजाच्या ओळखीच्या व्यक्तीद्वारे आपल्या उत्पादनाची ओळख पैसे देऊन करण्यात येण्याचा प्रयत्न जाहिरातीमध्ये असतो. म्हणजे बघा, वेगवेगळ्या क्रिकेटर्सना जाहिरात करायला सांगतात, मोठमोठ्या सिनेमामधले जे काही प्रसिद्धी पावलेले नटनट्या असतात त्यांच्याकडनं जाहिराती करून घेतल्या जातात. पुढचं आहे करण्यात येणारी जाहिरात लेखी, तोंडी किंवा चित्र स्वरूपामध्ये असते. हे एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे ती लिहिलेली असेल म्हणजे पेपरमध्ये, तोंडी म्हणजे दूरदर्शनच्या पडद्यावरती ते बोलत असतील, किंवा चित्र स्वरूपामध्ये म्हणजे एखादा चित्रपट दाखवल्यासारखी सुद्धा जाहिरात असू शकते. थोडक्यात जाहिरात म्हणजे पैसा खर्चून करण्यात आलेली प्रसिद्धी. आता जाहिरातीची माध्यमं कोणती हे आपण आता पुढं बघणार आहोत. आता जाहिरातीची माध्यमं म्हणजे काय, तर जाहिरात व ग्राहक या दोघांना जोडणारा दुवा म्हणजेच जाहिरात माध्यम होय.
ब्रेनॅन या तज्ज्ञांच्या मते आम जनतेपर्यंत आपला संदेश पोहोचावा यासाठी जाहिरातदारांना उपलब्ध असलेले विविध मार्ग म्हणजेच माध्यमं होय. आता ही माध्यमं माहिती प्रसारण, घटना, मतय, करमणूक, अन्य तपशिलाची सुसंकटित विश्वव्यापक माहितीचं जाळं, पुस्तकं, DVD, संगणक, फलक, प्रसिद्धीपत्रकं, प्रदर्शन, मेळावे, चर्चासत्र अशा वेगवेगळ्या प्रकारे विभागलेली आहेत. थोडक्यात जाहिरात माध्यमं आपल्याकडं 4 प्रकारची पाहायला मिळतात. वरच्या बाजूला स्क्रीनवरती तुम्हाला जाहिरात माध्यमांचं नावं पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे लिखित जाहिरात. आता लिखित जाहिरात आपण बघूया कोणकोणत्या प्रकारे आहेत. आपल्याकडं परिचय पुस्तिका पाहायला मिळत असतात जाहिरातीमध्ये. एखाद्या उत्पादनाचा परिचय, एखाद्या वस्तूचा परिचय आपल्याला त्या पुस्तिकेमध्ये दिला जातो. परिपत्रकं काढली जातात, ही सुद्धा एक जाहिरातच आहे. परिचय पत्र तुम्हाला आम्ही विद्यार्थ्यांना आय कार्ड दिलेलं आहे, हे सुद्धा एक जाहिरातीचाच लिखित जाहिरातीचा प्रकार आहे. किंवा प्रत्यय पत्र म्हणजे एखाद्या उत्पादनाबद्दलची माहिती काढलेलं पत्रक. दुसरा प्रकार आहे प्रकाशित जाहिरात. म्हणजे आता हे प्रकाशन केलेलं असतं. याच्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देतो आपण, नियतकालिकामध्ये जाहिरात देतो, व्यापार पत्रिका असतात वेगवेगळ्या चालू, किंवा पाक्षिकं असतात, साप्ताहिकं आहेत, किंवा वार्षिक अंक पण असतात. तर याच्यामधूनही जाहिरात केली जाऊ शकते. पुढचं आहे संकीर्ण जाहिरात. यामध्ये चित्रपट, सरकचित्र, आकाशवाणीवरून जाहिरात देणं, दूरदर्शनवरून जाहिरात देणं, प्रदर्शनं भरवलेली असतात त्याच्यामध्ये जाहिरात, वेगवेगळ्या दुकानामध्ये आपल्या वेगवेगळी प्रकारची सजावट करून सुद्धा आपल्याला जाहिरात करता येते. हे सगळं संकीर्ण जाहिरातीमध्ये मोडतं. आणि बाह्य जाहिरात, हे आपल्याला बाहेरच्या बाजूला म्हणजे आपल्या गावाच्या बाहेर असेल, गावामध्ये असेल, वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी असेल, तर ही बाह्य जाहिरात आपल्याला करता येते. याच्यामध्ये आपण पोस्टर्स लावू शकतो. वाहनांवरती जाहिरात लावल्या जाते, वाहनांवरती जाहिरात प्रिंट केल्या जाते, चिकटवल्या जाते. पाट्या लावलेल्या असतात, वेगवेगळ्या फलक लावलेले असतात, वेगवेगळे लाईट बोर्ड्स. आता याच्यामध्ये तर खूप प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पाठीमागच्या बाजूनं लाईट लावलेला आहे आणि समोर आपल्याला जाहिरात दिसते रात्रीच्या वेळेला स्पष्ट, दिवसा ती काहीच दिसत नसते. काही वेळेला सरकणाऱ्या पाट्या असतात, लाईट बोर्ड असतात, त्याच्यावरती जाहिरात येत असते. काही वेळेला स्क्रीन्स लावलेल्या आहेत शहरांमध्ये, चौकाचौकात, तर त्याच्यावरनंही जाहिरात दाखवल्या जाते. काही वेळेला आकाशामध्येच जाहिराती लावलेल्या असतात, मोठमोठे बलून्स सोडलेले असतात आणि त्या बलूनवरती जाहिरात केलेली असते. मग आता हे जे काही वेगवेगळी माध्यमं वापरून जाहिरात केली जाते, या जाहिरातीची खरंच गरज काय आहे किंवा या जाहिरातीचं महत्त्व काय आहे? तर आजच्या आधुनिक युगात ग्राहक, समाज आणि उत्पादक यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी किंवा यांच्यामध्ये खरेदी विक्रीचा कार्यक्रम किंवा खरेदी विक्री होण्यासाठी जाहिरात ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. थोडक्यात ग्राहकांना उत्पादकानं जे काही उत्पादन केलेलं आहे त्याची माहिती करून देता येते. बाजारात वस्तूची ओळख होते, ग्राहक त्या वस्तूची मागणी करू शकतात आणि विक्रीमध्ये वाढ होऊ शकते. वस्तूची बाजारात असलेली मागणी कायम ठेवण्यासाठी सुद्धा जाहिरात मदत करते. बाजारात जाहिरातीमुळे मालाचा उठाव होतो, माल पडून राहत नाही. बाजारातील जी तीव्र स्पर्धा आहे याला सुद्धा आपल्याला प्रभावीपणे तोंड देता येतं आणि उत्पादकाला व्यवसायामध्ये स्थिरता प्राप्त करता येते. किरकोळ व्यापाऱ्यांना वस्तू विक्री
करण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही, कारण जाहिरात मोठ्या व्यापाऱ्यानं केली किंवा उत्पादकानं केली की तीच जाहिरात पुढं कंटिन्यू किरकोळ व्यापाऱ्यांनासुद्धा लागू पडते. म्हणजे लोक खास करून किरकोळ व्यापाऱ्याकडे जाऊनसुद्धा ठराविक वस्तूंची मागणी करत असतात. तर हा एक जाहिरातीचाच प्रभाव आहे किंवा जाहिरातीचं एक महत्त्व आहे. किरकोळ व्यापाऱ्याला व्यवसायामध्ये भांडवल गुंतवण्याची गरज नसते, कारण जाहिरात केलेल्या वस्तूंची विक्री पटपट होत असते. म्हणजे त्यानं क्रेडिटवर माल आणला की लगेच विकून तो त्याचे पैसे परत दुकानदाराला मोठ्या दुकानदाराला पाठवू शकतो. त्यामुळे त्याला मोठी गुंतवणूक करायची गरज पडत नाही. जाहिरातीमधून वस्तूंच्या किमती ग्राहकांना माहिती करून दिल्या जातात. त्यामुळे किमतीबद्दल विक्रेत्याला कुठल्याही प्रकारे वाच्यता करण्याची गरज पडत नाही किंवा आर्ग्यू करावं लागत नाही. बाजारात वस्तू विक्रीकरिता किरकोळ व्यापाऱ्यांना प्रतिनिधी नेमावे लागतात. मात्र संबंधित वस्तू व सेवांची जाहिरात केली तर अशा प्रतिनिधींचीही गरज पडत नाही. जाहिरात करणारी उत्पादक संस्था जाहिरातीप्रमाणे वस्तूचा दर्जा कायम ठेवतात आणि त्याचा फायदा ग्राहकांनाही होतो. म्हणजे विक्रेत्याच्या बाजूने बघितलं तर तेही आहे आणि ग्राहकांच्या बाजूने विचार केला तर ग्राहकांनाही त्यांची जी काही वस्तू आहे ती त्या दर्जाची प्राप्त होऊ शकते किंवा मिळते. ग्राहक वस्तूची जाहिरात पाहून वस्तूबद्दलचं आपलं ज्ञान किंवा त्या वस्तूची माहिती जाणून घेऊ शकतो. किमती जाहिरातीमधून जाहीर होतात, त्यामुळे व्यापाऱ्याकडून ग्राहकांची लूट होत नाही किंवा फसवणूकही होत नाही. उपभोक्ता जाहिरात पाहून आपणास उपयुक्त असलेल्या वस्तूंची खरेदी करतो. यातून त्याचे कमी पैशात राहणीमानात सुधारणा होऊ शकते. नकली मालापासून सुद्धा ग्राहक जाहिरातीमुळे वाचू शकतो. जाहिरातीमुळे समाजाला दर्जेदार वस्तूंचा पुरवठा होतो, परिणामी लोकांचे राहणीमान उंचावते. प्रभावी जाहिरात बाजारात वस्तूंची विक्री वाढवते, यातून अनेकांना रोजगार मिळतो. आता विदेशात जाहिरातीद्वारे वस्तूंची विक्री वाढ करून आपल्याला परकीय चलन पण मिळवता येतं. जाहिरातीमुळंच दूरदर्शन, आकाशवाणी यावरून जे काही कार्यक्रम होत आहेत, आता विशेष म्हणजे या कोविडच्या काळामध्ये दूरदर्शननी सह्याद्री वाहिनीनं सकाळी 7:30 पासून दुपारी साधारण 12:30पर्यंत वेगवेगळ्या वर्गाचे म्हणजे 1ली ते 8वीपर्यंतचे क्लास 30-30 मिनिटाचे तास ठेवलेले आहेत. त्याचं प्रसारण ते आपल्यासाठीच करत आहेत. तर हेही प्रसारण त्यांना करणं केवळ आणि केवळ जाहिरातीच्या उत्पन्नामुळंच शक्य झालेलं आहे. तसेच काही इतरही चॅनल्स आता याच्यामध्ये येत आहेत आणि त्याच्यावरूनही आपल्याला अभ्यास मिळणार आहे. जाहिरात कला यामध्ये अनेक कलाकारांना आपल्या कला उपयोगात आणता येतात आणि त्यांच्या कलांनाही प्रोत्साहन मिळत जातं. तर या ठिकाणी हा जो आपला पुढचा पाठ आपण बघितला तो म्हणजे बाजारपेठ मूल्यमापन हा इथं संपतोय. या पाठामध्ये आपण बाजारपेठ मूल्यमापनाची गरज, ग्राहकांचे प्रकार, त्याच्यानंतर आपण पाहिलं ग्राहकांचं खरेदी वर्तनावर परिणाम करणारे घटक, विपणन मूल्यमापनाची गरज, त्यानंतर बाजार आणि बाजार विभाजन आपण बघितलं. या बाजार विभाजनामध्ये वेगवेगळे घटक किंवा वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेले आहेत. यामध्ये भौगोलिक विभागणीनुसार, दुसरं आहे ग्राहक वैशिष्ट्यानुसार विभागणी, सामाजिक मानसिक विभागणी, मूलभूत गरजानुसार विभागणी, खरेदी प्रमाणानुसार विभागणी, वस्तू अनुसार बाजारपेठेचं वर्गीकरण. यानंतर आपण बाजारपेठ विभाजनाचं महत्त्व, त्याच्यानंतर आपण प्रसिद्धी म्हणजे काय, आणि आता शेवटी जो बघितला मुद्दा तो म्हणजे जाहिरात. या जाहिरातीची वेगवेगळी माध्यमं आणि जाहिरातीचं महत्त्व या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपण या व्हिडिओला विराम देत आहोत. या व्हिडिओसोबत मी तुम्हाला काही प्रश्न पाठवणार आहे. त्याच्यामध्ये काही पर्याय दिलेले असतील, काही ठिकाणी तुम्हाला थोडक्यात उत्तरं लिहावी लागतील. तर हे सगळं तुम्ही जे गुगल फॉर्म आहे
याच्यामध्ये भरून माझ्यापर्यंत पोचवायचा आहे. हा व्हिडिओ आपण इथं थांबवत आहोत. तुम्ही अजूनही घरीच राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे. धन्यवाद.